पंढरपूरला गेल्यासारखं किंवा वारीसारखं वाटलं की नाही गेले पण गेल्यासारखं वाटलं. सार्वजनिक शिवजयंती उत्सव बाबुर्डी घुमट सर्व संयोजकांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवा, जरा जोरदार टाळ्या. कारण इथं ना कोणी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोणी नाही, ते म्हणतात कोणाचंच नाव घ्यायचं नाही. सार्वजनिक उत्सव बाबुर्डी घुमट या खऱ्या ओरिजिनल शिवभक्तांचे आभार. ही शाळा ट्रेनने चालली असं वाटतंय. या बात आहे. एकदा आपण या गावचे नागरिक आहोत याचा आपल्याला अभिमान वाटतो, यासाठी एकदा टाळ्या वाजवा स्वतःसाठी. आर्या संजय कदम. तुझं? आरुषी श्रीकांत. वा वा वा. या लहान मुलींसाठी पण जरा टाळ्या वाजवा बरं. आणि इथं आता नातीला घरा बिंगी कोणी बरं? तुम्ही का? काय नाव तुमचं? अर्चना कोतकर. कसं वाटतंय? छान वाटतंय. तुम्ही याच गावातलं? हो. पंढरपूरला गेल्यासारखं किंवा वारीसारखं वाटलं की नाही गेले पण गेल्यासारखं वाटलं. वा वा वा. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे बरं का, वादक गायक आणि आपले सगळे टीम, की त्याने अजून पंढरपूरला गेल्या नाहीत, पण पंढरपूरला गेल्यासारखं तरी त्यांना वाटलं. हे कशी गेले? दिंडीत गेले. हा, दिंडीत गेलं नाही, पण आता दिंडीत आलं की नाही? हो. छान वाटतंय. हळदी कुंकू झालं? हो झालं. चला सगळ्या या आमच्या माय माऊलीसाठी जरा टाळ्या वाजवा. बसा. चला, इयत्ता तिसरीचे हे सगळे मुलं मुली आले माझ्यासमोर. फास्ट मध्ये नाव सांगायचे पूर्ण. कृष्ण अशोक परभणे, शौर्य गुरुंदकर, वेद अंकुश परभणे, सोम दीपक परभणे, व्यंकटेश भास्कर कदम, अनुष्का गणेश माने, समृद्धी अप्पासाहेब परभणे, आरुषी श्रीकांत, श्वेता नरेश्वर परभणे, अनन्या राजेंद्र मोरे, दिव्या मारुती गायकर, सृष्टी शंकर पांढरे, स्वराली मुकुंद माने, शुद्धा मधुकर भगत, आकांक्षा श्रीकृष्ण पांढरे. ओके. हे तिसरीचे मुलं मुली समोर आहेत. फक्त तुम्हाला एक प्रश्न विचारला मी, फक्त उत्तर प्रेक्षकांनी पण फोडायचं नाही बरं का. तुम्ही तुमच्या मनात ठेवायचं. जर तुम्ही फोडलं तुम्हाला माहिती शकतो, अजिबात बोलायचं नाही. कारण काय होतं, तुम्ही जर तिकडून फोडलं ना तर मग इकडे गोळ होतो. तुम्हाला बक्षीस देणार आहे. काही जे काही असेल ते बक्षीस छोटं मोठं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अजिबात सांगायचं नाही, तुम्ही हातवर नाही करायचा. तिसरीच्या पोरी उगाच बोलायला कमी. तारीख, साल आणि कोणत्या किल्ल्यावर झाला हे सांगायचंय. हात वर करायचा, बोलायचं नाही, उत्तर फोडायचं नाही. 2 हात वर आलेत मुलींचा आहे. तुझं नाव सांग बरं. हा, उत्तर सांग. 19 फेब्रुवारी 1630. आणि किल्ला कोणता किल्ला? शिवनेरी. क्या बात. तुझं नाव सांग बरं. अनन्या राजेंद्र मोरे. तर ही इयत्ता तिसरीला असलेली मुलगी आपल्याच गावातली, बरोबर तिने उत्तर दिलेलं आहे की नाही. शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारीला झाला. तुला पण हेच उत्तर द्यायचं होतं का? चला, पण हरकत नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तू अगदी बरोबर दिल्याबद्दल तुला माझ्याकडून वैयक्तिक 101 रुपयांचं बक्षीस मी तुला देणार आहे. बाकी तुम्ही सगळ्यांनी खाली बसा. आता मुलींनो एक नाही, आता तुमच्या जागेत जा. शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला, शिवनेरीवर शिवबा जन्मला, राजा
वेळेला तुम्ही कार्यक्रमाला याल त्यावेळेला मोठ्या आनंदाने सांगाल ही पैठणी मी घातली ना, ही मागे मी जिंकलेली पैठणी आहे. बरं, संयोजकांच्या परवानगीने कोण होईल बाबुर्डी घुमट गावची शिवकन्या ज्यांना मिळणार आहे पैठणी? सुरू करूया. ऐक द्या या वहिनींकडे, पुन्हा नका डायरेक्ट हॅलो म्हणायचं, बोलायचं. पूजा माने. या जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, वैभवरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. वा, घ्या. टाळ्या वाजल्या. वैभवराव इकडे बसलं काय म्हणून? माझे नाव पूजा विशाल जाधव. घ्या. पंढरपूरचा चुडा काशीचा विडा, पंढरपूरचा चुडा काशीचा विडा, मथुरेचे पान एक मिनिट. अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग आणि येथे जमलेला माझा बाळ मित्र, शाळेत असं लहान मुलांचं भाषण आठवलं मला बरं. काही आठवलं नाही का? धन्यवाद. तरी हरकत नाही, आठवा. नसेल आठवत तर यांच्याकडे जा, परत आठवा, परत तुमच्याकडे मी, असं काही कंपल्सन नाही. छत्रपती शिवाजी महाराज होते महाराष्ट्रातील पाठीचा कणा, विशालरावांचे नाव घेते सर्वांनी जय महाराष्ट्र म्हणा. जय महाराष्ट्र. सासू माझी सरस्वती, जाऊ माझी पार्वती, श्रीकांत माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. प्रिया सूरज गवळी, शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झाली महाराष्ट्र ही भूमी, सूरजरावांचं नाव घेते आज आहे एक नष्ट उदारी. ठीक आहे, थोडंफार जुळवण्याचा प्रयत्न केला त्यांनी या, मग पण छान आहे. अंकिता कोल्हे. ताट होतील माना. माईक असं ताट माना कशा होतील बरं? एवढा असा बारीक आवाज असल्यावरती आवाज कसा पाहिजे जरा खणखणीत. महिलांचा आवाज दिल्लीपासून गल्लीपर्यंत खणखणतोय की नाही? या जवळ पकडा एकदम माईक आणि असं धरायचं असा. हा. ताट होतील माना, उंच होतील नजरा, अंकिता आणि सौरभचा शिवरायांना मानाचा मुजरा. वा. भारती काळे. बटाट्याची भाजी बनवताना वापरला एकदम टेस्टी मसाला, बटाट्याची भाजी बनवताना वापरला एकदम टेस्टी मसाला. संदीपरावांचं नाव माहित असून विचारतं कशाला? वा वा. काय करतात ते संदीपराव? फोटोग्राफर. असं होय. हा, त्यांचं नाव माहित आहे मला, पण ते तुमचेच हे मला माहित नव्हतं. प्रांजली माने. सासूबाई आहेत कडक, सासरे आहेत मायाळू, नणंदबाई आहेत हौशी, सूरजरावांचं नाव घेते शिवजयंतीच्या दिवशी. क्या बात. वा. सासूबाई आहेत का आलेले? कुठे सासूबाई? हातवर करा बरं यांच्या. त्यामध्ये कडक आहे सासू, खरं आहे का? आता परभणी. मराठा आमची जात, भगवे आमचे रक्त, महेशराव आहेत छत्रपती शिवरायांचे भक्त. वा. दीपाली अमोल कोतकर. शिवाजी राजांनी किल्ले जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, अमोलरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. सहज गेले शेतात, नजर गेली आकाशात, गणेशरावांचं नाव घेते. गणेशरावांचं नाव आहे भारताच्या नकाशात. मोहम्मद फसले. हिरव्या हिरव्या ऐका, रानात. जर तुम्हाला पैठणी मिळाली तर आपली अर्धी घ्या. हिरव्या हिरव्या रानात सरत होते हरण, भाऊसाहेबरावांचं नाव घेते. खेळ पैठणी या खेळाचे कारण. क्या घ्या. कोमल कोकर. सह्याद्रीच्या गडावर पडते छत्रपती शिवाजी महाराजांची सावली, सह्याद्रीच्या गडावर पडते छत्रपती शिवाजी महाराजांची सावली, संकेतरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. दीपाली परभणी. भगवा आमचा झेंडा, रक्त आमचे लाल. लाल. भगवे. हा. भगवा आमचा उलट झालं म्हणून थोडंसं कन्फ्युज झालं. घाबरू नका बहिणी, बिंदास डोळे बंद करा, शिवरायांचा फोटो डोळ्यासमोर आणा आणि मस्त एनर्जीने उखाणा घ्या. भगवा आमचा झेंडा, भगवे आमचे रक्त, अनिलरावांचं नाव घेते शिवाजीरायांपुढे. पंढरपूरमध्ये वाहते चंद्रभागा, पंढरपूरमध्ये वाहते चंद्रभागा, अविनाशरावांचं नाव घेते तुम्ही सर्वजण आहे. संजना मोहिते. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, ओनली ओन सागर माय सिस्टर. थोडं इकडे साऊंडच्या पासून अलीकडे या.
परभणी. चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, अहो ऐकता ना, चांदीच्या वाटीत साखरेचे खडे, ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते आपलं शिवरायां पुढे. समोर नका जाऊ. विद्या बरोबर सासरे मंदिराचा कळस, नंद आरती तुळस, सचिन रावांचं नाव घेते आज होम मिनिस्टरच्या समोर. तसं नाही बहिणी, सचिन रावांचं नाव घेते मला नाही आज. मंगळसूत्राच्या 2 वाटा, सासर आणि माहेरची खून, संकेतरावांचं नाव घेते पंचमुखांची सून. बरोबर, सेम टू सेम. शिवरायांच्या नावाचा गजर झाला उखाण्यामधून, तर ते आवडलं. इकडे अजून एक झालं, मराठा आमची जात, आणि अजून काहीतरी झालं. तो एक छान उखाणा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरं का संदीप, सगळ्यांना माहिती असेल. मनोज जरांगे पाटलाचा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या 2-3-3.5 लाख लोकांनी स्टेटस ठेवला होता का नाही कधी? पण ते माहित नसेल तुम्हाला कोणाचा आवाज होता. चलो अंतरवाली सराठी, मराठ्यांची विराट सभा. ऐकलं होतं का? मराठ्यांनो, आता नाही तर कधीच नाही, लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा. चलो अंतरवाली सराठी. आणि परत चलो मुंबई, आपल्या लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी चलो मुंबई. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना लाखोंच्या संख्येने साथ द्या. ऐकलं होतं का? स्टेटस पाहिलं असेल ना बऱ्याच लोकांचं. ओ मेरा आवाज था मेरा, आपला आवाज होता तो, याचा मला अभिमान वाटतो. आणि आज तुम्ही डायरेक्ट फायनलला जाणार क्योंकि सर सकाळी असं झालं झुमका आला सगळं बरोबर. आपण झुमका एवढं तरी कसं काय आलं काही काय नाही मला. त्यांना वाटलं सोपं आपलं काम करायचं, असं करायचं होतं, ऍक्टिंग करायला सोपं. हे आमचे बाबा बसले. बाबा एकाची तुमचं नाव सांगा बरं. नाव संजना मोहिते. तुमच्या दोघींचं? कावेरी जिने, पूजा परभाने. पूजा परभाने, कावेरी जिने आणि मोहिते वहिनी, या 3 वहिनी आहेत. म्हणजे पहिली चिठ्ठी तुला वाचता येते का बाळा? तुमचं एक मला सांगा बरं, एवढी सगळ्यांनी डेअरिंग म्हणजे झुमका यांनी केलं सुरुवात, म्हणून तुम्ही पण केली का? मनाने केलं, मनाने ठरवलं, वेगळं काय कारण होतं? असं सोपं होतं का? हा, ऍक्टिंग करायला सोपं होतं म्हणून. पण दुर्दैवाने चिठ्ठी आलेली आहे. तू असं गॉगल घातला का? तुला दिसतं सगळं कागदाच्या आरपार? मग कसं काय कळलं तुला? हा, इतकं हुशार पुरी. बघा तुम्ही मला म्हणलेले वाईट कितीला आहे तू? 5वीला. खरंच पोरी हुशार असतात बरं का, प्रत्येक क्षेत्रामध्ये पोरी हुशार आहे. 5वीला आहे. वाच. कसं काय बरं? कारण ते ऍक्शन आहे ना त्याच्यामुळे. हा, पण एकटीनेच मग मी टिकलीच्या गटात एकटी झाले. पण खरंच टिकली आज, टिकली आज, खरंच टिकली. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. टाळ्या वाजवा जरा बहिणींचं. तुमचं नाव सांगा. यांना तर शेवटी आवाज बघायचं. अगं बाई. मनीषा गणेश पंचमुख. चांदीच्या ताटात पांढरे मोती, चांदीच्या ताटात पांढरे मोती, गणेशराव माझे पती, मी त्यांचे सौभाग्य. अश्विनी जाधव. दारात होती तुळस, तुळशीला घालते पळी पळी पाणी, आधी होती आईबापांची ताणी, मग झाली अभिजितरावांची गाणी. शीतल माने. बसलेल्या राजाला कृष्ण म्हणला हास, त्याला प्रमोद पाटलांचं नाव घेतलं. सुप्रिया जिने. आवाज. सुप्रिया जिने. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. ज्ञानेश्वर हरकत नाही, आठवा नंतर घेतात का? खणखणीत आवाज. तुमच्यापैकी सगळ्यात जास्त आवाज ज्यांचा मोठा येईल ना त्यांना एक बक्षीस. मनीषा लाडंगे. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, आरोनरावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. उज्ज्वला परभणी. आवाज उज्ज्वला परभणी. हा. चांदीच्या ताटात सोन्याची चैन, नानासाहेबचे नाव घेते संदीपची बहीण. अनिता कोतकर. वृंदावनी साधे श्रीकृष्णाची बासरी, घनश्यामरावांचं नाव घेते माहेर सोडून आले सासरी. हा, मला वाटलं सुखी आहे मी सासरी असं. माहेर कोणतं माहेर? शेंडी. शेंडी जवळच मग. काय आडनाव तिकडचं? निमसे. हा, जवळच मग. कुशली फसले. फसले याच गावचे प्रॉपर? दौला वडगाव. नाही सांगता येत. मुळगाव नाही सांगता येत. मुळगाव तुमचं ते जास्त तालुक्याचं मला माहिती आहे. आमच्याकडे एकच घर आहे आमच्या गावाकडे पण. ते सगळे मूळचे तिथलेच आहेत. घ्या. छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे. छान. मला भीती वाटते. एवढे बाकीचे 1000 लोक तुम्हाला बघू राहिले, त्यांची भीती नाही. अच्छा असं आहे का? मला वाटलं माझं आडनाव कळलं काय तुम्हाला. रात राणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित, मागते आयुष्याला आणूनच्या सहित. वा. परभणी उषा. महादेवाला आवडतात बेल, विठ्ठलाला आवडतात तुळशी, तानाजी रावांचं नाव घेते शिवजयंतीच्या दिवशी. वा वा छान. आशा परभणी. चमचमणाऱ्या चांदण्यात सोन्याचा पिंजरा, शिवबाला माझा मानाचा मुद्रा. वा क्या बात. परभणी उषा. तुम्हाला उकडे आवडत नाहीत का? टाळ्या कोण वाजवणार मग? ताड फाड रामफळाचे झाड, ताड फाड रामफळाचे झाड, पंढरपूरचे करते वारी, चांदीच्या चौकटी सोन्याचे कवाड, उघडून पाहते आत काय काय परी, साळी अंजिरी भात, भातावर तूप, तुपासारखे रूप, रूपासारखा जोडा, चिरेबंदी वाडा, तडबंदी घोडा, कमरेला गोप, चालण्याचा झोप, मी चालले ठासून मला आला हसू, मी हसले गालात, मला पुसलं रंग महाला, तुझा रंग महाल कोणता, अख्खनची माडी, दख्खनची वस्ती, चप्पलवर लुगडं नेसती, चंद्रकोर साडी, तिला रुई फुली काठ, घोड्यावर बसलं देऊळ घाट, देऊळ घाटचा अडकित्ता, जालन्याची ढवळी सुपारी, खरेदी केली औरंगाबादच्या वाण्यानी, मेहकरची पिशवी, चिखलीच्या शिंप्यानी शिवली, नादाची डबी, कोकणात गाडी उभी, गाडी झाली चकनाचूर, दोन्ही नद्यांच्या मध्ये बाळापूर, बाळापूरच्या पेठा, शेगावला पाण्याचा तोटा, पुण्याची खारीक, मेहकरचा कायदा बारीक, शिंदेशाही तोडे, त्याला दोन इकडून दोन पक्षी, आबासाहेबांचं नाव घेते चंद्र सूर्य साक्षी. अख्खा महाराष्ट्र त्यांनी आम्हाला फिरून आणलं. छान. जुनाच पाठ केलेला दिसतो आहे ना. आज सोपं नाही एका दामात म्हणायला. या अलीकडे, आता इकडे आता परत त्या साऊंड पुढे जाऊन घ्या. झुंझुन जाते खिडकी वाट पाहते, खिडकील 3 तारा, अडकीत्याल घोंगरे बारा, पान खाते करा करा, तिकडून आलं व्यापारी, आपण दिले हंडा, हंडा घेते पाणी, मांडवाचं डब्बा काल, अंकुशरावांचं नाव घेते, लक्ष देऊन ऐका. वा क्या बात. सुंदर. छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केले एक मजबूत राष्ट्र, ज्ञानेश्वर आणि सोनालीकडून सर्वांना जय महाराष्ट्र. वा वा वा. जय महाराष्ट्र. त्यांच्यासाठी सुंदर उखाणा. हे तुम्ही तुमच्याकडे ठेवा 5 मिनिटं. त्यांना त्यानंतर तरी मूर्ती आपण काळजी घ्यायची. सुरू म्हणाल त्याच वेळेला सुरू म्हणायचं. आता सुरू व्हायचं नाही. आमचं गाणं इकडे सुरू होणार आहे. ते आपण तसं नाही.
काय म्हणतो शिट्टी? तू 8वीच्या पुस्तकातली हिंदीची पहिली कविता कोणती रे? नंतर 2 वेळी म्हणते ते. बरं, एक आता प्रश्न विचारतो, लगेच इकडे खेळायला आपण सुरुवात करणार. अफजल खानाची भेट, प्रतापगडाचं युद्ध सगळ्यांना माहिती आहे. त्या प्रतापगडाच्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोठा बाहेर काढला, अफजल खानाला मारला, हे सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत त्यावेळेला कोण मावळे होते रे? आवाज करायचा नाही, फक्त हातावर करायचं. प्रतापगडाची लढाई झाली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज, बघा मुली, अरे जरा लाजा वाटू द्या. तर पोरी बघा कशाला हात वर दिला. यांनी सांगितलं मावशी म्हणून लगेच किंवा नाव तरी घे. बघा मुली, नाव सांग. सुवर्णा फसले. कोण होते मावळे? पण तानाजी परभणी नावाचा व्यक्ती तुमच्या गावात आहे. जीवा महाले, तन्मय चव्हाण, जीवा महाले, आणि अजून एक नाव सांगता येईल का? सांगा. जीवा महाले आणि जीवा माल होते बाहेर टंक आणि बांधल होते. टंक आणि बांधल होते. या आता इकडे म्हणून जीवा महाले कोण उत्तर केलं? सातवीला आहे. आणि म्हणूनच हे वाक्य पडलेलं आहे, होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महाले यांनी अफजल खानाच्या वधाच्या वेळेस त्या लढाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेला वार त्यांनी झेलला होता, आणि त्यामुळे रवींद्र सुरेश परभाने. माईक जवळ जरा, एक माईक जरा. रवींद्र सुरेश परभाने काय करता? ड्रायव्हिंग. ओके, चला इकडे यांची ओळख करून घेऊ. शिवाजी खासले. काय करता? गवंडी काम करतो. मूळ गाव कोणतं तुमचं? बाबुर्डी घुमट. आणि मूळ गाव आमचं म्हणजे दौलवड. बरोबर आहे की नाही? मी बोललो ते चुकलं का माझं? गावागावाचा अभ्यास आहे आपला, जिल्ह्याचा नाही, बीड जिल्ह्याचा पण अभ्यास. बरोबर ना? दौलवड का? हा. काय करता म्हणले? गवंडी काम. गवंडी काम. राजेंद्र रामदास कोतकर. काय करता सर? फोटोग्राफी. हा, आपली भेट होती बऱ्याच आहे ना लग्नात वगैरे. तुम्ही काय करता? नाव सांगा. ज्ञानेश्वर भाऊसाहेब जेनी, किराणा दुकान. किराणा दुकान. इथं याच गाव. वा. एक सांगू का, बऱ्याचदा असं होतं नाही? भारी वाटतं. कसं आहे त्याचा स्वभाव? एकदम प्रेमळ. लग्न कधी झालंय तरी? 16 डायरेक्ट 2 वर्षाचा फरक. 2000 महिने किती झालं? 24/4. म्हणजे आता तुमचा लग्नाचा वाढदिवस पण जवळ आलाय ना? ओके. इतकं कसं फरक? 14 की 16 लक्षात नाही आलं? कन्फ्युज झालंय. बरं, वहिनीने केलेला कोणता पदार्थ खायला तुम्हाला आवडतो जास्त? खीर. खीर. ओके. त्यांचा एखादा स्वभाव असं एक असं काहीतरी बदललं केला पाहिजे बाबा, काय असं एखादी गोष्ट की त्यांनी हे बदललं पाहिजे? थोडा रागीट स्वभाव. वहिनी कशाचा राग येतो बरं नेमका? ती बाहेर येतात आता इथं कॅमेरे सुरू आहेत, लय बारीक बारीक गोष्टी सांगू नका. बरं, बाहेर गेल्यावर फोन तर उचलतात का नाही? पण उचलतात. नक्की पहिल्याच रिंग मध्ये? नाही 2-3 म्हणजे आता पण त्यांनी जवळजवळ 3-4 वेळा कॉलिंग, ओ या ना तेव्हा ते आले.
पण तुमचा संसार दोघांचा असाच आनंदात जावा, याच भांडू नका. आणि तुम्ही पण थोडा राग कमी करा. तुम्ही पण जास्त प्रत्येक कामानिमित्त फिरतात है की नाही. या वर्ष झाले माझ्या लग्नाला झाले 15 वर्ष. 15 वर्ष लग्नाला झालेलं आहे. वहिनींचा वाढदिवस कधी असतो ती नाही सांगता. तुम्हाला माहिती तारीख किती? 22/8/90. 22/8/90 22 ऑगस्ट. तर मग कधी त्यांना हॅपी बर्थडे वगैरे म्हणत नाही का तुम्ही? जस्ट मला वाढदिवस होता तिला पण नाईटला कामाला होतो. हिने फोन केला मला तुमचा आज बर्थडे, पण मी काय त्यांना मी नाईटला कामाला होतो. बरं आता मग त्यांना बोलायचं. हा बोला. नाही त्यांनी नवीन नवीन आहे ना म्हणजे 5-6 वर्ष वाढदिवस केला माझा. आता लक्षात नाही राहत. काय म्हणणं नव्या नवरीचं? हा आता करायचं बरं का, लक्षात ठेवा तारीख आणि वाढदिवसाला केक आणायचा, वहिनीला साडी आणा किंवा त्यांना जे गिफ्ट आवडतं ते गिफ्ट न सांगता आणा, सरप्राईज द्यायचं. बरं त्या फायनलला गेला कसं वाटतं आता? चांगलं वाटतं. त्यांना बघितलं इथे खेळताना फुगे पडताना पाहिलं का? कसं वाटलं बघून? पाहिलं, पण ते त्यांना भीती वाटते का आपले मिस्टर आपल्या काय बोलते आणा घ्या त्यांची सुद्धा ते ना घाबरले. वाढले. एवढं दोष आहे का तुमची? आणि माझी दहशत नाही, पण तिला ती तुम्हाला काय म्हणजे मला भीव वाटते. हा घाबरल्या. पण आता घाबरायचं नाही. माहिती पाहिजे मला. बेस्ट ऑफ लक. त्यांचं नाव घेऊन मला इथलं बेस्ट ऑफ लक. आता घाबरतात का? आता घाबरायचं नाही. सगळी बेस्ट ऑफ लक त्यांनी म्हटलेलं आहे. चला, फोटोग्राफीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला कधी कसे आलात आणि वहिनींचा पहिला फोटो काढलेला आठवतोय का तुम्हाला? तर काढलंच नाही. 20 वर्ष झाली फोटोग्राफी करता. 20 वर्ष झाले फोटोग्राफी करताय. लग्न कसं जुळलं? माझा जोडीदार आहे साडूचे माझे. त्यांच्या माहेर कोणत्या वहिनींचं? मिरजगाव हिंदी. मिरजगाव. कसं आहे स्वभाव त्यांचा? इथं त्यांना बघून कसं वाटलं? त्याची आवडच आहे खेळायची. वा वा. काय करतात ते? घरीच असतात का? पार्लर आणि शिलाई काम करते. वा वा. ब्युटी पार्लर आहे आणि शिलाई काम करतात. महिलांच्या सौंदर्याची काळजी घेण्याचं काम त्या करतात. तर खूप छान तुमच्या दोघांचा संसार आहे. असाच आनंददायी राहावा आणि वहिनींचे पण छान छान फोटो काढत राहा. वॉलपेपरला कोणाचा फोटो आहे बघू बरं? नाहीये? कोणाची? सगळी फॅमिली आहे. वहिनींचा आहे ना फोटो? हा आहे 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 आहे. या दोघांच्या सुखी संसारासाठी पण शुभेच्छा देऊ आपण त्यांना. बाळा छान. त्यांनी काढलेले फोटो आवडतात का? हो आवडतात. खूपच छान. हा? खूपच छान काढतात फोटो. ओके, द्या यांच्याकडे. सर तुमचं नाव सांगा आणि किती तारखेला तुमचं लग्न झालंय? ज्ञानेश्वर भावसाहेब घेणे. हा. माझं लग्न 3 मार्च. आवाज इकडे मित्रांपर्यंत आवाज आवडत. 4 मे. तुम्ही काय वहिनी सांगता होत आनंद? बरं, वहिनीचा बड्डे कधी असतो? 3 मार्च सॉरी 4 मार्च 1992. 3 मार्च बरोबर आहे का? 4 मार्चला कोणाचं असतं नंतर? आता किराणा दुकानाला माणूस 3 मार्च का 4 मार्च? वहिनी 3 मार्च. किराणा दुकान म्हणल्यावर ती घरीच असणार 100%. कसा आहे स्वभाव त्यांचा? चांगला आहे स्वभाव. वहिनींचं कसं आहे? काय अडचण नाही. बरं, तुम्ही त्यांना पहिल्यांदा बघायला गेलात म्हणजे यांच्या आधी एखादी मुलगी बघितली का हीच मुलगी पहिल्यांदा पाहिली? हीच लहानपणापासून आवडत होती. माहेरीतच काय त्यांचं? माहेरीतच. मला वाटलं मामाची मुलगी बघितली काय? अरे वा वा. लग्न पण इथेच झालं. वा. किती वर्ष झालं लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्षांचा तुमचा सुखी संसार आहे. वहिनीने केलेलं काय खायला आवडतं जास्त? तिने काही करू आवडत. असं करण्याचं म्हणत होतं काही केलं तरी त्याला चांगलं चांगलं वाटतं. चांगलं करतात. ओके. लग्न झाल्यानंतर किंवा लग्नाच्या आधी दोघं जण सोबत थिएटरला जाऊन पिक्चर पाहिला. असा कोणता पिक्चर? प्रेम रतन धन पायो. सलमान खानचा हा चित्रपट दोघांनी पाहिलेला आहे. आता एक शेवटची आपल्याला तुमच्यासोबत एक फेरी घेताना या 4 जोड्यांना आपण काहीतरी छान गाणं लावू आणि गाण्यावरती तुम्हाला डान्स वगैरे करायचं जसं जमेल तसं म्हणजे अगदीच रोमॅन्टिक वगैरे करायचं. क्या करूं किसी जुबान
रंग हो गया कन्हैया